कल्याण पश्चिम पत्रीपूल ते दुर्गाडी बायपास रस्त्यालगत असलेल्या सर्वोदय पार्क सोसायटीच्या तळमजल्यावर गाळे नंबर 7, 8, 9 व 10च्या मालकाने अनधिकृत शेड व पायऱ्या बांधून महापालिकेच्या व सोसायटीच्या नियमांचा भंग केला आहे। या विरोधात रिपाई आठवले गटाचे कल्याण शहर अध्यक्ष संजय जाधव यांनी मनपा सहाय्यक आयुक्तांना निवेदन देऊन शेड व पायऱ्या तोडण्याची मागणी केली आहे। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की कल्याण पूर्व येथील पत्रीपूल दुर्गाडी बायपास रस्त्यालगत सर्वोदय पार्क सोसायटी आहे। या सोसायटीच्या तळमजल्यावर मूर्तिमत बाळकृष्ण तांडेल यांनी गाळे क्रमांक 7, 8, 9, 10च्या गेट समोर अनधिकृत पत्र्याचे शेड व पायऱ्या बांधल्या आहेत। या सोसायटीचे व महानगरपालिकेचे कुठल्याही प्रकारची परवानगी घेतलेली नाही। याबाबत सर्वोदय सोसायटीचे रहिवासी सोहेल शफीक शेख यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल, उपायुक्त बोरकर, सहाय्यक आयुक्त थोरात साहेब यांना लिखित स्वरूपात तक्रार दिली आहे। या अनधिकृत शेड व पायऱ्यांमुळे पत्रीपूल दुर्गाडी बायपास रस्त्याला वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे, म्हणून सदर अवैध शेड व पायऱ्या निष्कासित करावे अशी मागणी संजय जाधव यांनी एका पत्राद्वारे केली आहे। मी संजय जाधव, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा कल्याण शहर अध्यक्ष आहे आणि आज या आम्ही सहाय्यक आयुक्त कल्याण डोंबिवली महानगरपालिका वॉर्ड ऑफिसर यांना आज निवेदन दिलेलं आहे की सर्वोदय पार्क जी बिल्डिंग आहे ती कल्याण स्ट्रीट रोडला लागून आहे आणि त्या बिल्डिंगमधल्या काही म्हणजे गाळेधारकांनी त्यांच्या गाळ्याच्या बाहेर अनधिकृत शेड बांधलेले आहेत। त्याचा त्रास त्या सोसायटीतील रहिवाशांना होत आहे। त्यांनी देखील त्या अनधिकृत बांधकामाविषयी वॉर्ड ऑफिसरना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांना याबाबत तक्रारी निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय रामदासजी आठवले साहेब यांना देखील निवेदन दिल्यामुळं त्यांनी मला जे फोनवरून सांगितलं की बाबा याच्यामध्ये लक्ष दे आणि जे काय असेल ते बघ, त्याच्यामध्ये त्यांना कसा न्याय मिळतो ते बघ। त्या अनुषंगाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं कल्याण शहराच्या वतीनं मी आज वॉर्ड ऑफिसरांना निवेदन दिलेलं आहे की ते जे गाळ्याच्या बाहेर जे अनधिकृत शेड बांधलेले आहेत ते अनधिकृत आहेत आणि त्याचा तेथील रहिवाशांना त्रास होत आहे। तर ते शेड आणि जे काही त्या शेडधारकांनी गाळेधारकांनी बांधलेल्या पायऱ्या आहेत त्या निष्कासित कराव्यात, तोडाव्यात असं एक विनंती तक्रारी निवेदन आम्ही वॉर्ड ऑफिसरला दिलेलं आहे। आमची भूमिका जर ते अनधिकृत आहे ते अनधिकृत आहेच, परंतु जर त्याचा शेडचा आणि त्या पायऱ्यांचा जर रहिवाशांना त्रास असेल तर रिपब्लिकन पक्ष नक्कीच त्यामध्ये हिरिरीने उतरेल आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेल।